काय चाललं होतं तुम्हा दोघांचं ग्राउंडवर? काही नाही सर, मी जयला सांगत होतो की आज आपण सीतापूर मार्गे घरी नाही जायचो. का? रोज तुम्ही त्याच मार्गाने घरी जाता? हो सर, आज सीतापूर मध्ये लावणीचा कार्यक्रम आहे. आणि सर, माझी आई नेहमी म्हणते ज्या गावी आपल्याला जायचंच नसेल तर त्या गावचा रस्ता कशाला पकडायचा. आणि सर, लावणीचा आणि लावणी बघणाऱ्यांचा मला अतिशय राग येतो. आय हेट दिस ब्लड पीपल. तुम्ही दोघं समोर या. सॉरी. अरे छान. तुमचं नाव काय? वीरू सर. पूर्ण नाव काय? वीरेंद्र दीनानाथ चव्हाण सर. गुड. तुमचं नाव काय? जयेंद्र दीनानाथ चव्हाण सर. गुड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. मला आवडते शिस्त. बेशिस्तपणा मी अजिबात खपवून घेत नाही, अजिबात चालवून घेत नाही. कळलं? बाकी सगळे डिसमिस. तुम्ही दोघं इथेच थांबायचं. आणि आता या मैदानाच्या 4 राऊंड्स मारायच्या. 4 5 पण का सर? 6 पण 7 माझा रुपये सर. 8 9 मॅडम, आम्ही आहोत. आम्ही म्हणजे कोण? धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन? नाही, जय आणि वीरू. साहेबांच्या हाताखाली ट्रेनिंग घेतोय. अच्छा, तुम्ही येणार होतात ना स्टेशनवर? खूप लवकर आलात. ती ट्रेन आत्ताच आम्हाला घरापर्यंत सोडून गेली. येऊ दे साहेबांना, तक्रार करते मी तुमची. सॉरी मॅडम, आम्ही स्टेशनला यायला वेळेवरच निघालो होतो, पण लावणीनं सारा घोटाळा केला. लावणीने? हो, काय गावात लावणी आली आहे ते पाहायला गावातली लोक गेली होती आणि ते पाहून गावात दरोडेखोर शिरले. दरोडेखोर? हो, दरोडेखोर. ते दरोडेखोर बँक लुटण्याच्या प्रयत्नात होते. आम्ही अजून पोलीस जरी झालो नसलो तरी ट्रेनी आहोत. ते पण गोडबोले साहेबांचे जीवाची बाची करून हाकलवून लावलं. कुणाला हाकलून लावलं गाढवांनो? दरोडेखोरांना. अहो, तुमची मुलं खूप हिम्मतवान आहेत. नाहीतर तुम्ही यांनी आज बँक लुटण्यापासून वाचवली आहे. मगाशी कुठे होतात तुम्ही? सर, ते दरोडेखोर बँक लुटत होते ना, आम्ही लढलो भरपूर. सर, तुमची शपथ, मॅडमची शपथ. साधा पाकिट मारायला पकडता येत नाही म्हणे दरोडेखोरांना हाकलून लावलं. पप्पा, एक मिनिट, कदाचित ते खरं सांगत असतील. हो ना. बेटा, मी या दोघांना चांगला ओळखतो. तुम्ही उद्या मला ऑफिसात भेटा. आता तुम्ही निघा. येस सर. आउट आउट आउट. चल रे बाबा. इडियट. अरे पेपरवाल्या, याचा नेम रोज अचूक कसा काय लागतो? पोलिसांचे नेम मात्र चुकतात. पप्पा, ही दोघं कालचीच मुलं आहेत ना? वीरू आणि जय. बघू, काल तुम्ही उगाचच बोललात हा त्यांना. बघा, याचा अर्थ ते खरं बोलत होते, पण तुम्ही उगीच त्यांचा अपमान केला. या 2 मुलांना मी चांगला ओळखतो. या पेपरवाल्यांनीच काहीतरी गोंधळ केलाय. मिस्टर गोडबोले, तुमचे ते स्टुडंट तुमच्यासारखे बडबोले नाहीयेत. अगं पण गप्पा बसा. राम 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 राम. आज जिथं तुम्ही पोचला, गेल्या 25 वर्षात कोणी पोचलं नव्हतं. आज पोचले. त्याला मी कायमचं पोचवलंय. नाव टेल. गब्बर पाटील कोण आहे? हो, गब्बर पाटील. मला माहित नाही सरदार. नॉट नो. माहित नाही? काय रे? माहित नाही सरदार. अँड यू? मलाही माहित नाही सरदार. राम 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 राम. 25 वर्षापूर्वी ज्याला सगळा देश घाबरत होता
लहान लहान मुलं घाबरून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपायची. त्याला 25 वर्षानंतर त्याची माणसं नॉट नोईंग. सरप्राईज, इट्स सरप्राईज. आम्ही आपले छोले भटुरे खाल्लेत सरदार. आता करंट खा. सरदार आपलेच दात आणि आपलेच कान का मारला त्यानं? यू नॉट नो रे सांबा. काय नाही तर हात खाजवत होते म्हणून मारलं मी त्यांना. गब्बर पाटील नॉट नो. अरे सरदार, हाऊ नोईंग. अरे तुम्ही 25 इयर पूर्वी जेल मधून पळून जाईन. आज अख्ख्या दुनियेसमोर तुम्ही स्वतःची ओळख लपविंग. अरे पोलीस रेकॉर्ड मध्ये तर तुम्ही केव्हा ढगात पोहोचिंग. पोलीस तुम्हाला नाही ओळखीन तर हे तिघे तुम्हाला काय ओळखीन? तेच गेल्या 25 वर्षात पोलीस ज्याला ओळखू शकले नाहीत त्याला तिघांनी ओळखलं होतं. हा म्हणतात ना, अतिशहाणा त्याचा घोडा रिकामा. ए सांबा, अख्खा घोडा रिकामी करींगा. अबे! कल्याण, हा सरदार. उद्या आपली मुलं लंडन परत येत हा. आहेत. त्यांच्यासाठी एअरपोर्टवर वेळेवर गाडी धाडा. हा सरदार, पाठविंग. व्हेरी गुड. आता माझं ड्रीम पूर्ण होणार. डॉन इन्स्टिट्यूट मधून माझा मुलगा डॉन बनून येणार. एकदा भारतात आला की त्याच्या बरोबरीने या देशाची कशी वाट लावेंग ते बघेंग. हैंड्स अप. अगर किसी ने हिलने की कोशिश भी की ना तो डिचाओ. राव साहेब पाटील, खेळ संपलाय तुमचा. माझा काय गुन्हा आहे? गुन्हा? एका मुलाला आपल्या परिवारापासून इतकी वर्ष दूर ठेवण्यापेक्षा मोठा गुन्हा कोणता असू शकतो? राव साहेब, तुम्ही तर पोलिसांना पाहून असे घाबरलात जसे तुम्ही डायमंड मर्चंट नसून एखादे इंटरनॅशनल डॉन आहात. डॉन. जीव घेतोस की काय माझा? घाबरून सोडलं मला तू? अरे सगळं काय चाललं तुझं? ऍक्टिंग डॅड, ऍक्टिंग कशी वाटली? होय काका, डॉनला बेस्ट ऍक्टर म्हणून फायनल मध्ये गोल्ड मेडल मिळालंय. ऍक्टिंग गोल्ड मेडल? डैड, आप बूढ़े हो गए हो. भाई कमाल है, आप ही ने तो हमें डॉन एक्टिंग इंस्टीट्यूट में भेजा था. डॉन एक्टिंग इंस्टीट्यूट. ओके, हम फ्रेश होके आते हैं. अरे तू तर म्हणत होता डॉन बनण्यासाठी पाठवलं म्हणून. सरदार, इंग्रजीचं पूर्ण नॉलेज नसिंग म्हणून घोटाळा घडिंग. डॉन इन्स्टिट्यूट वॉचिंग, पण ऍक्टिंग काय होईंग नॉट अंडरस्टँडिंग. याला म्हणतात अर्ध्या कुंडाने लाल होणं. तुझ्या डोक्यात गोळ्या घालाव तुझ्या. इंग्रजीचा एक्सर साला. जगातला सगळ्यात मोठा डॉन बनवायचं स्वप्न अधूर राहतं काय? नाही 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 नाही, काहीतरी केलंच पाहिजे. मला काहीतरी केलंच पाहिजे. May we come in, sir? यस, कम इन. बस असायला सांगितलं नाहीये तुम्हाला. हॅलो, कोण? हेमा? बोल बेटा. नो प्रॉब्लेम बेटा. संध्याकाळी आपण शॉपिंगला जाऊ. तुम्ही तयार राहा. मी येतो बेटा. बाय बेटा. काय चाललं होतं तुम्हा दोघांचं ग्राउंडवर? काही नाही सर, मी जयला सांगत होतो की आज आपण सीतापूर मार्गे घरी नाही जायचो. का? रोज तुम्ही त्याच मार्गाने घरी जाता? हो सर, आज सीतापूर मध्ये लावणीचा कार्यक्रम आहे. आणि सर, माझी आई नेहमी म्हणते, ज्या गावी आपल्याला जायचंच नसेल तर त्या गावचा रस्ता कशाला पकडायचा. आणि सर, लावणीचा आणि लावणी बघणाऱ्यांचा मला अतिशय राग येतो. आय हेट दिस ब्लड पीपल. किती साधी, सरळ, सोज्वळ मुलं आहात तुम्ही दोघं. सर, तुम्ही एक काम करा. आज तुम्ही दोघं माझ्या मुलींना घेऊन शॉपिंगला जा. खरं तर मीच जाणार होतो, पण आज मला अर्जंट मीटिंग आहे. राईट सर? किती हुशार आणि चंट मुलं आहात तुम्ही दोघं. पण सर, आज आम्हा दोघांना घरी खूप काम आहेत. इट्स अन ऑर्डर. ओके ओके सर. लावणी. अरे डॅड, सॉरी डॅड, थोडं लिटिल. अरे चालू दे. लंडनला काय झालं सांगितलं नाही? हा, लंडन, ब्युटिफुल कंट्री. मी तिथं ऍक्टिंग शिकलो डैड. इस दुनिया में 2 किस्म के एक्टर होते हैं. एक
एक जण ऍक्टिंग येते आणि दुसरं जेव्हा ऍक्टिंग येतच नाही. आता जेव्हा ऍक्टिंग येते त्याला काम मिळतं, पण जेव्हा ऍक्टिंग येतच नाही त्याला काम मिळतच नाही. मग त्याचं नाम हो, बदनाम हो किंवा डॉन. मी तुला डॉन बनवण्याचा प्रयत्न करतोय, ही चूक करतोय मी? नाही डॅड, तुम्ही जर जे कराल ते माझ्या भल्यासाठी कराल. यू आर माय लवली डॅड. ते जाऊ दे डॅड. डॅड तुम्हाला माहित आहे तुमची पण पर्सनॅलिटी एकदम सॉलिड आहे. आणि तुमचा चेहरा ना एका ग्रेट ऍक्टरशी मिळतो. माझा? कुठल्या? ग्रेट मोहन जोशींशी. व्हॉट अ ग्रेट ऍक्टर. बोला. ते जाऊ द्या डॅड. पण डॅड तुम्ही ना माझं नाव डॉन ठेवायला नको होतं. मग काय ठेवायला होतं? विजय दीनानाथ चौहान. पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान. गाँव. अरे डॅड व्हॉट हॅपन? मी जेव्हा एक गमत करतो तुम्ही एकदम सिरियस होऊन जाता. इट वॉज जस्ट अ डायलॉग फ्रॉम अग्निपथ. विजय दीनानाथ चौहान. पूरा नाम. अरे फिल्म वाले कधी कधी खरं बोलतात. जीवच घेतला होता रे माझा. मालू, अगं इथे द्राक्ष ठेवली होती, कुठे गेली? अगं तिथेच असतील बघ ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हेमा. कोण तुम्ही? मूर्ख माणस, आम्हास नाही ओळखले? नाही. आम्ही देव आहोत. देव? देव? अहो काय बडबडताय तुम्ही? गप्प बैस, हात जोड. अहो आम्ही देव आहोत. हा चांदी देव, मी सोना देव. हो मी चांदी देव. चांदी देव, सोना देव, मला कळलं नाही. मूर्ख माणसा, आम्ही लेटेस्ट देव आहोत. पूर्वी ब्रह्मा आले, शंकर आले, विष्णू आले, गणपती आले, मग राम आले, लक्ष्मण आले, भरत आले. वरती आमचे दिवस भरत आले म्हणून आम्ही खाली आले. वा 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 वा. तुम्ही आमच्या घरी प्रगट झालात, खूप बरं वाटलं. खरं तर आम्ही पहिल्यांदाच असं ओपनली प्रगट झालेलो आहोत. तुम्ही पहिल्या आधी मानव आहात. तुम्ही पहिले असे मानव आहात ज्यांना आधी आम्ही दर्शन दिलंय. आता यापुढे आमच्या फोटोंचे कॅलेंडर्स निघतील, टीव्हीवर जाहिराती झळकतील. सर्व स्वप्न पूर्तींसाठी पूजा. आधी चांदी देव, मग सोना देव. टिंग टॉंग.
पहा कोण आले घरात. हो निघाले वेडा. अरे वेड्या, सारखे पुणे मुंबई सातारा कोल्हापूरला आमचे होर्डिंग लागतील. आम्ही सुद्धा शंकर तिरुपती सारखे सुपरस्टार देव बनू. वाह 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 वाह. बाय बाय. नमस्कार करते. देवा देवा, आम्ही धन्य झालो. आज प्रथम तुम्ही माझ्या घरी प्रगटलात. आता काहीतरी आशीर्वाद द्या. आशीर्वाद? मोठा आशीर्वाद देतो तुला. कुठला आशीर्वाद देऊ तुला? सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, CST टॅक्स, वॉटर टॅक्स, गव्हर्नमेंट टॅक्स. देवा, टॅक्स देताय का आशीर्वाद देताय? मूर्ख माणसा, जेवढे केवढे टॅक्स असतील ते भरण्याची शक्ती आणि सामर्थ्य देव. देवा, काय आशीर्वाद दिलाय तुम्ही देवा. आणि पुढच्या जन्मात तुला या नराधामापासून सुटका मिळो. देवा, मी धन्य झाले. माझ्या या मुलींना पण आशीर्वाद द्या. उठा उठा. मूर्ती समोर गर्दी नको. मागे वा. बाकीच्यांना दर्शन घेऊ देत. चला मागे वा, मागे वा. या तुम्ही, या या. चांदी देव सोना देव, चांदी देव सोना देव, चांदी देव. हिला तर मी स्पेशल आशीर्वाद देणार आहे. हिला वीरू सारखा वर मिळो आणि हिला जय सारखा. अरे असला अनर्थ करू नका देवा. मूर्ख माणसा, आम्ही जे पाहतोय ते तू कदापि पाहू शकणार नाहीयेस. अरे जय आणि वीरू चांगली मुलं आहेत. ह्या दोघींचा त्यांच्याशी विवाह लावून दे. मग पुढल्या काही वर्षात दोघही अरबपती बनतील. मग ह्या दोघी मर्सिडीजने फिरतील, बंगल्यात राहतील. देवा, आपण जे कराल ते योग्यच असेल. तेच करतोय. यांना काय कळतं? देवा, आज माझ्या मुलींचा वाढदिवस आहे. तेव्हा तुम्ही कृपा करून केक खाऊन जावे. केक? चला.